नमस्कार. किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज मित्रांनो 3 जून आजपासून राज्याच्या वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल बघायला मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर आज जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळणार आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 3 जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाचा अंदाज आहे, कोणत्या भागांमध्ये वादळी पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीनंतर जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एकदम थोडक्यात अपडेट आपण देऊ. व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. वातावरणात झालेल्या बदलामुळे हळूहळू जे काही तापमान आहे ते कमी होताना बघायला मिळत आहे. काही भागांमध्ये तापमान 40 अंश तर काही भागामध्ये 40 अंशाच्या आत देखील येताना बघायला मिळत आहे. आज मित्रांनो राज्याच्या बहुतांश भागामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल. कोकण विभागामध्ये सर्वात आधी पावसाला सुरुवात होईल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत कोकण विभागामध्ये बघायला मिळेल. हाच पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. कोकण विभागालगतचा भाग नाशिक विभाग, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच मराठवाडा संपूर्ण, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सर्वच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होईल. संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक तसेच उत्तरी भाग, मालेगाव, इकडं जळगाव, त्याचबरोबर इकडं नंदुरबारच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील आज पावसाचे वातावरण राहील. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच इकडं परभणी, हिंगोली या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही काही भागामध्ये वादळी वारे बघायला मिळतील. वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता काही परिसरामध्ये आहे. बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. एकदम कडेच्या दक्षिण परिसरामध्ये नांदेडचा दक्षिण परिसर, धाराशिवचा दक्षिण परिसर, लातूरचा दक्षिण परिसर, काही काही ठिकाणी मध्यम तर तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. आज मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर पुणे विभागामध्ये राहणार आहे. पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली तसेच कराड, वडूज, कोल्हापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या पट्ट्यामध्ये बघायला मिळू शकतो. बऱ्याच भागांना या परिसरामध्ये अलर्ट आहे. मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. सोलापूरमध्ये रात्री मध्यरात्री जोरदार पावसाचा अंदाज आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळेल. तसेच पंढरपूर, इंदापूर वगैरे या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. आज अमरावती भागामध्ये जरी पावसाचा प्रभाव कमी असला तरी पण एकदम कडेचा जो काही पश्चिम भाग आहे जसं की अकोला, वाशिम, बुलढाणा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळेल. अमरावती तसेच यवतमाळ, वाशिम या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. नागपूर विभागामध्ये रात्रीपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये तुरळक भागामध्ये आज आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू वातावरणात बदल होताना बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. संध्याकाळी काही भागांना खूप जोरदार पावसाचा अलर्ट आहे. याविषयीची अपडेट आपण संध्याकाळी 6ला ही अपडेट आपण देऊ. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.